प्रेक्षकांनो, काल अप्पूने ठरवलं होतं की संगीत खुर्चीच्या गेमची सगळी सूत्र ती हातात घेणार आहे. अप्पू म्हणते, विठू बाबा मी हा फोन ब्लूटूथला कनेक्ट करते हा. शशांक म्हणतो, अपूर्वा ही गेम ऑलरेडी जिंकल्यामुळे ती प्रत्यक्ष यात भाग घेणार नाहीये जसं तिने सांगितलंय, पण अपूर्वा इथे खुर्चीवर बसणार आहे आणि इथून मस्त अशी अप्पू म्हणते, हां पण मी काय म्हणते नीट ऐका. मी म्युझिक ऑन केलं की सगळ्यांनी चेअर्स भोवती फिरायचं आहे. फास्ट पळायचं, स्लो पळायचं नाही, कोणी एका जागी एक चेअर पकडून उभं राहायचं नाही. अप्पू मॅडमनी सगळे नियम सांगितलेत की ढकलाढकली करायचे नाही वगैरे वगैरे. आणि अशा प्रकारे गेमला सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीला सगळेच जण पळताय. अप्पू मॅडम चीटिंग करतायत. मोबाईलमधनं ती कॅमेऱ्यात बघतीये कोण पळतंय कोण नाही. आणि सुरुवातीला या कैवल्याच्या ग्रुपमधली काही मुलं आऊट होतात आणि नंतर दुसऱ्या राऊंडमध्ये आपली मानसी वहिनी आऊट झाली आहे. आता ह्यांनी गाणं वगैरे प्ले केलं आहे प्रेक्षकांनो आणि छान पद्धतीने ह्या संगीत खुर्चीचा गेम सुरू आहे. आता तिसरा राऊंड सुरू आहे. अप्पू हळूचकून बघत असते कोण चेअर जवळ आलंय कोण नाही. गाणं मात्र मस्त प्ले केलंय. जांभूळ पिकल्या झाडाखाली छान वाटलं ऐकायला. तर अशा पद्धतीने चौथ्या राऊंडमध्ये पन्ना काकू आऊट झाली आहे. आता अप्पू चीटिंग करतीये ह्याकडे कैवल्याचं लक्ष गेलंय. कैवल्याने पळता पळता बघितलंय की अप्पू मॅडम चीटिंग करताय. आता राहिलं कोण तर शशांक, प्राची आणि कैवल्य. शशांक बसत असतो चेअरवर तेव्हा कैवल्य पाले पाले म्हणून शशांकला तिथून उठून देतो. शशांक पाले म्हणून घाबरतो. अप्पू येते आणि म्हणते, नाही नाही यांनी चीटिंग केली आहे. कैवल्य म्हणतो, काय मी चीटिंग केली आहे? इतक्या वेळ शशांक खुर्ची जवळ आला की तू गाणं थांबवत होतीस, ती चीटिंग नव्हती का? आता सगळ्यांनाच कळलंय की अप्पू चीटिंग करत होती म्हणून. अप्पू म्हणते, ते माझी मर्जी, मी काहीही करेल रे, तुला काय त्याचं. कैवल्य म्हणतो, मग तुम्ही दोघंच खेळा ना आणि शशांकला फिरू दे गोल गोल खुर्ची भोवती. अप्पू म्हणते, हे बघ हा वाडा आमचा आहे, गेम आमचा आहे, चेअर्स पण आमच्या आहेत, त्यामुळे जिंकणार आम्हीच. तेव्हा सगळेच जण म्हणतात, हे बघ अप्पू असं बोलू नये बाळा, कैवल्य पाहुणा आहे ना आपला. अप्पू म्हणते, काही लाड करायचे का मग त्याचे? सुवाई म्हणतात, अगं अप्पू भांडतेस काय, अगं गेम येतो नुसता. तेव्हा माई तिच्या हातातनं फोन घेतात आणि आम्याजवळ देतात. अप्पू म्हणते, काय रे खडूस, पाल म्हटल्यावर काय घाबरला तू? शशांक म्हणतो, जाऊ दे आता, तुला माहिती आहे ना मला पालीची भीती वाटते, खेळूयात आता, चल चल. म्हणजे आता प्राची आणि कैवल्यच खेळताय आणि दोघंही जण खूप वेळ पळताना दाखवले चेअरभोवती. शशांक कैवल्य कैवल्य म्हणून ओरडत असतो, त्यामुळे अप्पू त्याला ओरडते. शशांक म्हणतो, पाहुणा आहे तो. तर अशा प्रकारे प्राची जिंकलेली आहे प्रेक्षकांनो, पण कैवल्याने तिला चान्स दिलाय जिंकायचा असं काहीतरी दिसतंय. कैवल्य आणि प्राची दोघं एकमेकांकडे खूप वेळ बघत असतात. प्राची जिंकल्यावर सगळेच कानेटकर जल्लोष करतात आणि प्राचीचे लाड करतात. पण अप्पूच्या लक्षात आलंय, अप्पू मनात विचार करते, हा कैवल्य सहज जिंकू शकला असता, पण त्याने प्राचीला जिंकू दिलं, म्हणजे मी समजतेय इतका हा वाईट नाहीये. आता या पथनाट्याच्या सगळ्या ग्रुपवाल्यांचा चहा नाश्ता वगैरे होतोय. आता हा निघालाय कैवल्य, सगळ्यांना नमस्कार करतोय. सुवाई म्हणतात, खूप छान हा, तुम्ही तुमच्या कलेचा वापर जनजागृतीसाठी करताय, कौतुक वाटतं तुम्हा मुलांचं. कैवल्य म्हणतो, तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं, तुमच्या घरच्या कार्यक्रमात परफॉर्म करायची संधी दिली त्याबद्दल आभार. तुमच्या फॅमिलीचा भाग म्हणून तुम्ही आम्हाला तशी वागणूक दिली त्याबद्दल खरंच थँक्यू. सुवाई म्हणतात, अरे त्यात काय. माई म्हणतात, दरवर्षी येत जा. शशांक म्हणतो, जाण्याआधी आपण ग्रुप फोटो काढूयात. कैवल्य म्हणतो, अरे काहीच गरज नाही आहे, आमच्याकडे कॅमेरा आहे, आम्ही नेहमी सोबतच ठेवतो. आणि एक सुंदर सेल्फी या सगळ्यांची टिपलेली आहे. रात्रीच्या वेळी शशांक काम करत बसलेला असतो. अप्पू म्हणते, खडूस तू काम का करत बसलेला आहे, अरे किती रात्र झाली आहे. शशांक म्हणतो, अगं अपूर्वा जास्तीचं काम आहे. अप्पू म्हणते, काही प्रॉब्लेम आहे का ऑफिसमध्ये, जास्तीचं काम का करतोयस? शशांक म्हणतो, अगं प्रॉब्लेम आहे असं नाही, पण आता आपण दोघाचे 3 होणार आहोत, बाळ येणार आहे. आता बाळ आल्यानंतर बाळाचा खर्च किती येतो? नाही म्हणजे मलाही तसं माहीत नाही, पण मला अंदाज लावायचा आहे की म्हणजे बघ ना, बाळाच्या डायपरपासून खेळण्यापासून त्याचं शिक्षण, उच्च शिक्षण, हे सगळं अगं बघावं लागेल ना. हा सगळा पैसा या जास्तीच्या कामातूनच येणार ना, म्हणून मी काम करतोय. अप्पू म्हणते, खडूस अजून खूप वेळ आहे बाळ यायला, आत्तापासून तू त्याच्या हायर स्टडीजचं टेन्शन का घेतोयस तू? शशांक म्हणतो, अगं आत्तापासून काम केलं ना तर ऑफिसवाले माझ्याकडे लक्ष देतील ना, उद्या प्रमोशन वगैरे असेल तर ते मला आधी माझं पारडं जड होईल ना, माझं नाव सजेस्ट केलं जाईल. अप्पू म्हणते, किती पुढचा विचार करतोस रे खडूस. शशांक म्हणतो, अगं करायला हवा, तसे आपलं बाळ 9 महिन्यानंतर येणार आहे, तर तूही आजपासून बरंच काही सहन करते ना, मग होणाऱ्या बाळाचा बाबा म्हणून मी पण काही एफर्ट घ्यावेच ना.
अपू म्हणते, खडूस मी पण मला जे हवं ते करणार आहे हा बाळ आल्यावर. शशांक म्हणतो, अगं कर ना तुला जे हवंय ते. कोणाची बिशाल आहे का तुला थांबवायची? तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यायची आणि कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही, आराम करायचा. काही टेन्शन असलीच तर ती मी घेईल. अपू म्हणते, कसली टेन्शन्स खडूस? तेव्हा शशांक म्हणतो, अगं काही नाही. अपू म्हणते, खरंच सांग, मला अर्धवट बोलू नकोस. शशांक सुमीचा प्रॉब्लेम शेअर करतोय अपूला की सुमीची सासू बहुतेक तिकडे बोलवतीये तिला, पण सुमीची इच्छा नाहीये. अपू म्हणते, ठीक आहे ना, मग तिची इच्छा आहे तर तिला इथेच राहू दे. इथे तिच्याबरोबर मी पण प्रेग्नेंट आहे की नाही, आम्हा दोघींची एकत्र काळजी घेतली जाईल, जास्त काळजी घेतली जाईल रे. तू निखिल दादाला सांग. शशांक म्हणतो, अगं असं नसतं सांगतायत, असं कसं सरळ सांगू मी? सासर आहे तिचं, त्यांच्याही काही अपेक्षा असतील ना, तिने तिकडे राहावं वगैरे. त्यांच्या अपेक्षा काही चुकीच्या नाही असं स्पष्ट नाही सांगतायत अपूर्वा, असं नाही अडवतायत. अपू म्हणते, मी अडवू शकते. सुमीच्या सासूबाईंनी जरा अति केलं ना तर मी त्यांना सरळ फोन करून सांगेल की ती तिकडे येणार नाही म्हणून. हे बघ खडूस, सुमीला इथे कम्फर्टेबल वाटत असेल तर तिने इथे राहावं, तिला नाही कोणी अडवू शकत. मी बोलते ना त्यांच्याशी. शशांक म्हणतो, हे बघ अपूर्वा, आपल्याला सगळं नीटचं माहिती नाहीये, मला विचारल्याशिवाय प्लीज काही करू नकोस बाई. आता फक्त स्वतःची आणि बाळाची काळजी घे, स्वतःच्या तब्येतीकडे बघ, बाकी नको कशाकडे लक्ष देऊ तू. अपू म्हणते, ठीक आहे, मी नाही करणार असं काही, पण मी काय म्हणते ते समजून घे. तू आत्ताच मला म्हणालास ना की बाळाची काळजी घे, त्यासाठी तू खुश राहायला हवीस, तसं सुमी सुद्धा खुश नको का राहायला हवी? माझ्यासोबत सुमी सुद्धा प्रेग्नेंट आहे ना खडूस, मग तीही खुश राहणं तितकंच गरजेचं आहे, कळतंय का तुला? आणि शशांकच्या लक्षात येत आहे की आपलं कुठेतरी चुकतंय. पुढच्या प्रसंगामध्ये माई अप्पूला एक डायरी देत आहेत आणि म्हणतात, आत्याबाईला तुमच्या दोघींचे खूप लाड करायचे होते, डोहाळे पुरवायचे होते, पण तब्येतीमुळे आणि गावाकडच्या व्यापामुळे त्यांना लवकर जावं लागलं, पण जाता जाता तुमच्यासाठी खजिना ठेवून गेल्यात बरं. अपू म्हणते, म्हणजे नक्की काय आहे हे माई? माई म्हणतात, अगं खजिनाच आहे अप्पू हा. गरोदरपणामध्ये काय काय गोष्टींची काळजी घ्यायची, काय खावं काय नको, काय पदार्थ खायचे काय नाही खायचे, छोट्या छोट्या तक्रारीबद्दल काय उपाय करायचे घरगुती, हे सगळं लिहिलेलं आहे. आत्याबाई म्हणाल्या की अप्पूचे आई वडील तसे डॉक्टर आहेत, पण ह्यामध्ये काही घरगुती उपाय लिहिलेले आहेत, त्यांच्या अनुभवातून त्यांनी लिहिलंय, याचा फायदा नक्कीच होईल, नुकसान नाही होणार. आता सुमीने हे ऐकले आणि तिचा गैरसमज झालाय. माई म्हणतात, अप्पू यात जे सांगितलंय ना ते नक्की कर हं, आमच्या एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, तुझा फायदाच होईल. माई खूप आपुलकीने हे सांगतायत. आता सुमीला असं वाटतं की ही डायरी अप्पूला का दिली? खरं तर मी आत्या आजीची नात आहे ना, अप्पू कानेटकरांच्या वारशाला जन्म देणारे म्हणून आत्याजीने ही डायरी अप्पूला दिली असेल का? माहेर एवढं परक होतं का लग्न झाल्यावर मुलींसाठी? अप्पू सुमीकडे बघते आणि तिला आवाज देते आणि म्हणते, अगं सुमी इकडे ये ना, हे बघ आत्या आजीने ही डायरी दिली आपल्याला. आता त्या डायरीत काय काय ते सगळं सुमीला सांगते अप्पू. सुमी म्हणते, अरे वा खूप छान, मी येते हं, माझं जरा काम आहे, मी नंतर बघते. सुमी अचानक निघून जाते, त्यामुळे अप्पूला जरा वियर्ड वाटतं. अप्पू म्हणते, ही अशी का निघून गेली माई? डायरी सुद्धा बघितली नाही हिने. माई म्हणतात, अगं अप्पू असेल खरंच काम तिचं. आता अप्पू तिच्या मागे मागे जाते आणि म्हणते, सुमी काय झालं, अशी का निघून आलीस तिथून? सुमी म्हणते, अगं कुठे काय, काही नाही. अप्पू म्हणते, अगं तू न बोलता तिथून निघून आलीस सुमी, काय झालंय? सुमी म्हणते, अगं तहान लागली होती ना म्हणून मी इकडे आले. अप्पू पुन्हा ती डायरी सुमीला दाखवते आणि म्हणते, बघ ना किती छान आहे या डायरीमध्ये. सुमी म्हणते, अरे वा छान. अप्पू म्हणते, अगं छान काय, तू बघ ना यात काय आहे. अगं खूप छान छान सगळं लिहिलेलं आहे, प्रेग्नन्सी बद्दल पूर्ण सगळं डिटेल लिहिलंय, स्वतः आत्याजीने लिहिलंय, बघ की. सुमी म्हणते, तू मला का देतेयस, आत्याजीने तुला दिली ना ती डायरी? अप्पू सुमीचा गैरसमज दूर करते, अगं मला नाही आपल्या दोघींना दिली. अगं मान्य आहे, म्हणजे माझ्या हातात दिली, मी समोर होते म्हणून माईने माझ्या हातात दिली. अगं आपल्या दोघींसाठी पण दिली आहे ही डायरी. सुमी म्हणते, राहू देत अप्पू तुझ्याकडे. अप्पू म्हणते, अगं असं कसं, ते तू पण वाचायला हवं ना, आत्याजीने कंपल्सरी सांगितलंय, सुमीने आणि अप्पूने हे सगळं फॉलो करायचंय. ती ओरडे ना, आपण ऐकलं नाही तिचं तर. आणि या डायरीत खूप हेवी मराठी आहे ग, मला नाही कळणार ना, तू मला ते समजून सांग. सुमी म्हणते, ही वही तुझ्याचकडे राहू दे, आपण वाचूयात दोघी मिळून. अप्पू म्हणते, नको नको, माझ्याकडे अजिबात ठेवू नको ही डायरी, मी ती ही आहे ना. सुमी म्हणते, वेंदळी. अप्पू म्हणते, हां एक्झॅक्टली हेच ते. खडूस मला तेच म्हणतो की ती मी आहे, तू ही डायरी तुझ्याकडे ठेव, मी कुठेतरी ठेवेल, माझ्या लक्षात राहणार नाही. अरे बापरे, असं होईल, त्यापेक्षा ठेव तुझ्याकडे, तू गुड गर्ल आहेस ना सुमी, ठेव तुझ्याकडे. आता सुमीने ती डायरी ठेवली आहे तिच्याकडे आणि इथे हा रिव्ह्यू पूर्ण झालाय. आता पुढे बघतोय आपण, अप्पूला खूप बोर होते एका ठिकाणी बसून. शशांक म्हणतो, अगं तुझा आमच्यावर विश्वास नसेल तर तुझ्या बाबांना विचार. अगं प्रेग्नन्सीमध्ये काही पथ्य पाणी पाळावं लागतं अपूर्वा.
तू प्रेग्नंट आहे ना, तर आम्ही पथ्य पाळून काही होणार आहे का? आता सुवाई म्हणतात, कोण म्हणते असं, अपूर्वा एकटी प्रेग्नंट आहे. आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की आजपासून जे नियम तुम्हाला बंधनकारक आहेत ते सगळेच्या सगळे नियम आम्ही सुद्धा पाळणार. आणि हे सगळं बघून अप्पू मॅडम खुश झाल्या. तर असा होता आजचा रिव्ह्यू. प्रेक्षकांनो, कसा वाटला मला नक्की कळवा. आणि प्लीज आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. प्रेक्षकांनो, एखाद्या वेळेला यूट्यूबमध्ये बग वगैरे आला ना, तर तुम्हाला माझा व्हिडिओ दिसणार नाही. म्हणून म्हणते, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करता येतील. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. धन्यवाद.